रामकृष्ण हरी माऊली AI वारी 2026 अर्थात अभंग इंटेलिजन्स 2026 ही आहे ज्ञानाची वारी. आपण प्रत्यक्षरित्या जरी वारीमध्ये सहभागी होत नसलो तरी अभंग म्हणजे संतांच्या साहित्यामध्ये संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या ज्ञानगंगेमध्ये वाहून ही वारी आपण करणार आहोत आणि विठुरायाच्या आणि रुक्मिणी देवीच्या चरणी आपण त्यांच्या दर्शनासाठी जाणार आहोत. आज आपण तुकोबांबरोबर 4 पावलं पुढे जाऊया. तुकोबा गाथामधील अत्यंत एक प्रचलित अभंग. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर तया अंकुशाचा मार. किती सिंपल आहे हो. ही तुकोबा महाराज म्हणतायत, हे देवा तुम्हाला ना नेहमी लहानच ठेव, मुंगीसारखा लहान ठेव. मुंगीला काही अस्तित्व नाही, कुठेही जाते कशीही जाते, पण कुठे जाते काय मिळतं तर साखरेचा रवा. आणि एवढा बलाढ्य हत्ती ऐरावत रत्न, पण त्याला मात्र नेहमी अंकुशाचा मारच खावा लागतो. काव खरी गंमत तिसऱ्या ओळीत आहे. आणि हाच आहे आजचा अभंग आणि तो समजून सांगितला दृष्टांत अलंकाराचा आहे. दृष्टांत अलंकार म्हणजे काय, तर एखादी कन्सेप्ट आपल्याला समजून सांगायची असेल ना तर ती वेगवेगळ्या उदाहरणांच्या सहयोगाने ती आपण समजून सांगतो. तर इकडे मुंगी एवढा लहान आणि हत्ती एवढा बलाढ्य अशी 2 उदाहरणं दिलेली आहेत. ज्याच्या अंगी मोठेपण तया यातना कठीण, या तिसऱ्या ओळीत खरी गंमत सगळी दडलेली आहे. म्हणजे काय, ज्याला सतत मोठेपणा सांगायचा आहे हत्तीसारखा, त्याला यातना कठीण आहे, माहुराचा माल खावा लागतो. पण ज्याला काहीही करायचं नाहीये, ज्याला अतिशय नम्रतेनं राहायचं आहे, तो मात्र कुठेही कसाही जातो. मुंगीसारखा छोटा ठेव मला, म्हणजे माझ्या ठाई नम्रताही भरून राहू दे, म्हणजे मला साखरेचाच रवा मिळेल. मोठा असेल तर मात्र अंकुशाचा मान मिळेल, म्हणून मला नम्रतानी जगायची तू बुद्धी दे देवा. आता हा एक पैलू झाला. दुसरा पैलू याच्यामधला जो मला जास्त पडतो तो म्हणजे इथे मुंगी आणि हत्ती हे उदाहरण घेतलेलं आहे. आता ह्याला जर आपण अहंकाराशी जोडलं तर, म्हणजे माझा जर अहंकार मुंगी एवढा लहान असेल किंवा हत्ती एवढा मोठा असेल तर मी कोणता चूज करीन, अर्थात मी मुंगी एवढा लहान अहंकार चूज करीन. का बरं, कारण माझा जर अहंकार मुंगी एवढा असेल ना तर मला कोणी क्रिटिसाइज केलं, मला कोणाला क्रिटिसाइज करायचं, मला काही जपायचं नाहीये. मी आहे, मी कोणीतरी व्याव आहे त्या वय काही नाही, छोटासा माणूस आहे, चाललेलो आहे, कुणाला काही एक्सप्लेन करायची गरज नाही, तो सगळा वेळ मी काहीतरी शिकण्यात घालेल. पण हे जर मला हत्ती एवढा अहंकार मी घेऊन बसलो तर तो अहंकार मात्र मला जपत राहावा लागेल आयुष्यभर. केवढं महाकठीण आहे, सगळ्यांना सांगावं लागेल मी केवढा मोठा आहे, माझ्याशी नीट वागा. कोणी मला क्रिटिसाइज केलं त्याला काय उत्तर द्यायचं, मला जर कोणाला क्रिटिसाइज करायचं असेल तर ते कसं क्रिटिसाइज करायचं, हे सगळं केवढं कठीण आहे, केवढा वेळ लागला त्याच्यामध्ये. नकोच, त्यापेक्षा मला तू आहे ना ज्याच्या अंगी मोठेपण तया यातना कठीण, मला हे मोठेपण देऊच नको. म्हणजे काय, अहंकाराचं मोठेपण देऊ नको. फार बाबा कठीण विठुराया नको, मला मुंगी एवढा ठेव, म्हणजे मला नेहमी साखरेचा रवा मिळेल, माझं आयुष्य हे गोडरित्या मी घालू शकतो. कसा वाटला हा अभंग आणि ह्या अभंगामधला इंटेलिजन्स, म्हणजे आपला अहंकार नेहमी कमी असावा असा तुकोबा महाराजांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात, किंवा आपल्या ठिकाणी नम्रता असावी हे तुकोबा महाराज आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. देहूहून निघालेली काल तुकोबारांची पालखी निघालेली आहे आणि ती उद्या पुण्यात येणार आहे. तर अशी की आपण 4 पावलं तुकोबारायांबरोबर ह्या अभंगाच्या संगतीनं पुढे नेलेली आहेत. उद्या बघूया कोणत्या संताबरोबर आपण कुठे जातोय ते. AI अभंग इंटेलिजन्स 2026. रामकृष्ण हरी.